श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत 7 अध्यात्माची या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण श्री हरिविजय या ग्रंथामधील अध्याय 3 यामधील कथा मराठीतून श्रवण केली. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या पुढील कथा म्हणजेच अध्याय 4 मराठीमधूनच श्रवण करणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की वैष्णवी माया ही कंसाच्या हातातून निसटली आणि आकाशात गेली. तिने कंसाला सांगितले की तुझा वैरी जन्माला आला आहे. तेव्हा ते ऐकल्यापासून कंसाच्या जीवाला चैन पडेना. आपल्या वैऱ्याला कसे ओळखायचे आणि त्याला कसे मारायचे याच विचारांमध्ये तो गढून गेला होता. आपला राग व्यक्त करण्यासाठी तो आपले प्रधान, कारभारी आणि सेवक यांच्यावरती खूप रागवायचा. तुम्ही सारेजण माझे वैरी आहात आणि तुम्ही माझा घात करणार आहात असे म्हणून त्यांच्या अंगावरती धावून जायचा. त्यांची चिंता, त्याचा उद्वेग दिवसेंदिवस वाढतच चालला होता. तो अतिशय बेचैन होत होता. इकडे गोकुळातले चित्र मात्र अतिशय सुखद होते. वसुदेवाने कृष्णाचा जन्म होताच त्याला गोकुळात आणले आणि यशोदेच्या कुशीत असलेल्या योगमायेला घेऊन तो मथुरेमध्ये गेला. हा सारा कथाभाग आपण 3 अध्यायाच्या शेवटी श्रवण केलात. सकाळी जेव्हा यशोदेला जाग आली तेव्हा तिला तिच्या कुशीमध्ये अतिशय गोजिरा सावळ्या रंगाचा श्रीकृष्ण दिसला. त्याचे ते रूप पाहून यशोदा हरखून गेली. त्याची प्रभा घरातून ओसंडून वाहत होती. बालहरीने आपल्या पायाचा अंगठा आपल्या तोंडात घातला होता आणि तो यशोदा मातेकडे पाहून हसत होता. त्याच्या अस्तित्वामुळे घरात आणि संपूर्ण गोकुळातच जणू चैतन्य पसरले होते. यशोदेने त्या बाळाला आपल्या हृदयाशी धरले व त्याचे मुके घेतले. त्याच्या सहवासामुळे आणि त्याच्या स्पर्शामुळे तिचे अंतःकरण हे वात्सल्याने भरून आले. ते वात्सल्य दुधाच्या रूपाने प्रकटले आणि यशोदेने त्या जगदीशाला दुग्धपान करवले. यशोदेला मुलगा झाला हे कळल्यावर रोहिणी आणि गोकुळातल्या साऱ्या गवळणी धावत आल्या. सारे गोकुळ त्या बाळाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या अंगणात लोटले होते. नंदराजाने अंगणात मोठे मंडप घातले. यादव कुळाचे उपाध्याय गर्गमुनी यांना आणि त्यांच्याबरोबर अनेक ब्राह्मणांना बोलावणे देखील केले. मंगलवाद्ये वाजू लागली. नंदपुत्राला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली. श्रीहरीच्या बाललीला पाहण्यासाठी देवांनी देखील आकाशामध्ये गर्दी केली होती. मंगल स्नान करून नंद पुत्रवदन पाहण्यासाठी निघाला. पुण्यवाचन करून नंदाने पुत्रमुख पाहिले. पुत्रमुख पाहिल्यावर नंदाला वाटले की आपल्या अनंत जन्मांचे पुण्य म्हणून घरी आपल्या हरी जन्माला आले आहेत. त्या आनंदाच्या मंगल प्रसंगी त्याने 1,00,000 गायी, दिव्य रत्ने आणि अनेक अलंकार भूषणे यांचे दान केले. अक्षयवाने घेऊन गवळणी आल्या. आहेर आणि अलंकार देऊन त्यांनी नंदांचा सत्कार केला. हळदी कुंकवाची ताटे घेऊन त्या यशोदेला भेटायला गेल्या. त्यांनी त्या नवजात बालकाचे अनेक प्रकारे कौतुक केले. यशोदेच्या घरात गवळणी अष्टप्रहर वावरत होत्या. त्या म्हणत होत्या की हा महावीर होईल, हा बाळसेदार आहे. मग त्यांनी यशोदेला रत्नजडित पलंगावरती बसवले. त्या पलंगासमोर रत्नखचित चौरंग ठेवला. संपूर्ण घराच्या भिंती केशर कस्तुरीने लिंपल्या. लाल रंगाचे चांदवे काढले. मौतिक माळांनी घर अतिशय सुशोभित केले. यशोदा बाळाला मांडीवर घेऊन पलंगावर बसली. तिच्या मैत्रिणी शुभ्र चांबरे ढाळू लागल्या. थोड्या वेळाने त्रिकालज्ञानी गर्गमुनी अनेक विद्वान ब्राह्मणांना घेऊन आले. त्या सर्वांनी बाळाचे मुख पाहिले, त्याचा हात पाहिला, लक्षणे पाहिली आणि ते संतोषाने त्याचे जातक सांगू लागले. त्यावेळी गर्गमुनी म्हणाले, यशोदे, तुझे भाग्य खूप थोर आहे. लक्ष्मीचा पती असलेला कमलनयन साक्षात तुझा पुत्र म्हणून जन्माला आला आहे. याला अनेक वैरी आहेत, पण तो सर्वांना पुरून उरेल.
त्याची कीर्ती त्रैलोक्यामध्ये होईल. विषाचे स्तन असलेली कामिनी जेव्हा याला जवळ घेईल तेव्हा तिच्या जीवाला हा शोषून टाकेल. चंड नावाचा राक्षस याला उडवून नेईल, पण त्या राक्षसाचा हा निपात करेल. याच्या अंगावरती गाडा येईल, पण हा त्या गाड्याचा चुराडा करून टाकेल. 2 वृक्ष याच्या अंगावर मोडून पडतील, पण ह्याला काहीही होणार नाही. गोकुळातील सर्वांच्या मनाचे हा हरण करेल. गोकुळातले सारे दूध हा संपवून टाकेल. हे ऐकून सगळे ब्राह्मण कौतुकाने हसू लागले. नंद आणि यशोदा यांनाही अतिशय आनंद झाला. सगळ्या गवळणींना मोहात पाडणाऱ्या या मायाचक्र चाळक चक्रपाण्याला यमुनेतल्या सर्पापासून भय आहे, पण तो त्या सर्पाचे देखील मर्दन करेल. आपल्या करंगळीवरती हा पर्वत तोलेल आणि गोधनाचे रक्षण करेल. हा कंसाला मारेल आणि सर्व दैत्यांचा संहार करेल. मेलेल्या गुरुपुत्राला जिवंत करेल. महादैत्यांचा संहार करेल आणि 16 सहस्र नारींचा उद्धार करेल. धर्माघरचे उष्टे काढेल आणि भक्तांचा सारथी होईल. या नित्य नव्या लीला करेल. निजधामाला जाताना स्वगोत्रालाही बरोबर घेऊन जाईल. नंदपुत्राचे ते जाता ऐकून यशोदा तटस्थ झाली. स्तनपान करणारा तो चक्रपाणी स्तनपान थांबवून गर्गमुनींकडे पाहू लागला. आपली लीला ऐकून त्या राजीव नेत्र बालकाने लीला कौतुक दाखवले. 12 दिवस पर्यंत पुत्र जन्माचा सोहळा अतिशय थाटात माटात चालला होता. त्यावेळी नंदाने अपरिमित द्रव्याचे दान केले होते. 13व्या दिवशी पाळण्यात पहुडलेल्या त्या वैकुंठ राण्याचे नामकरण झाले. गर्गमुनींनी सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आले. अनादि अनंत असलेला हा प्रकृतीचा पती, या त्रिभुवनाचा आधार त्याच्या वाचून या ब्रह्मांडाचा गाडा सरकत नाही. मोठमोठ्या विद्वानांनाही त्याचे वर्णन करता येत नाही. तो स्थूल किंवा सूक्ष्म दृष्टीलाही दिसत नाही. तो सर्वसाक्षी जगतपिता आहे. तो चैतन्य महाप्रभू यशोदेच्या घरातील पाळण्यामध्ये खेळत होता आणि गोकुळातल्या स्त्रिया त्याला बाळा जोजो रे म्हणून झोपवत होत्या आणि एकीकडे यशोदेची ओटी भरत होत्या. वस्त्रे आणि भूषणे देऊन नंदाने सर्व ब्राह्मणांची बोळवण केली. गर्गमुनींचा देखील गौरव केला. गोकुळात कृष्णाचा अवतार झाला आणि गोकुळाचे रूपच पालटून गेले. अनेक शुभचिन्हे गोकुळात प्रकट झाली. गायी भरपूर दूध देऊ लागल्या. वृक्ष फळाफुलांनी लगडून गेले. पीक देखील भरपूर प्रमाणामध्ये येऊ लागले. लोक निरोगी चिंतारहित झाले. गोकुळ जरारहित झाले, तरुण झाले. विकल्प संपले, दरिद्री भाग्यवंत झाले आणि मूर्ख लोक देखील पंडित झाले. कुरूपवान झाले तर रजतम नष्ट झाले. गोकुळवासी हे अतिशय सुखी झाले. कमलापतीच्या आगमनामुळे संसार दुःख नष्ट झाले व कामक्रोध पळून गेला. मथुरेत मात्र अनेक दुश्चिन्हे दिसू लागली. कंसाला अनेक अपशकुन होऊ लागले. त्याच्या महालाच्या प्रवेशद्वारावरती कुत्रे रडत होते. राजसभेवर विजा पडल्या. धरणी कंप झाला. ढगांमधून रक्त बरसू लागले. कंस सभेमध्ये जात असताना त्याचा मुकुट खाली पडला आणि सर्व सभेची कळाच गेली. वीर प्रेताप्रमाणे दिसत होते. आपल्या शिराला तेल व सेंदूर लागला आहे असे कंसाला स्वप्नात दिसत होते. कंसाचे छत्र मोडून पडल्यावर कंसाला वाटले की आपले मरण जवळ आले आहे. कंसाच्या स्त्रियांना ही अशुभ स्वप्ने पडू लागली. ही नाना विघ्ने आणि अशुभ शकुन पाहून कंस मनोमनी खूप भयभीत झाला. चिंताग्नीमुळे त्याची झोप उडाली. माझा वैरी या पृथ्वीवरती अवतरला आहे, पण तो कोठे आहे, त्याला शोधायचे कसे, असे अनेक प्रश्न कंस आपल्या प्रधानांना विचारू लागला. त्याने आपल्या प्रधान मंडळाला सांगितले की जो माझ्या वैऱ्याला ठार मारेल त्याला मी हवे ते देईन. शत्रू लहान आहे असे समजून दुर्लक्ष करू नये. तो लहान आहे तोपर्यंत त्याचा पाहता क्षणीच वध करावा. त्यावेळी कंसाच्या प्रधानाने त्याला सांगितले की महाराज, असे ऐकले आहे की आपला वैरी गोकुळामध्ये वाढत आहे. गोकुळात अनेक बाळंतिणी आहेत, पण त्यातला आपला वैरी कोणता घरी वाढत आहे हे कसे ठरवावे.
एखादा चाणाक्ष दैत्याला पाठवून त्याचा शोध घेतला पाहिजे. तेव्हा महाबळ नावाचा दैत्य उठला आणि तो म्हणाला की मी त्या वैऱ्याला शोधून काढतो आणि त्याचा वध करतो. मी ब्राह्मणांचा वेश परिधान करून गोकुळात जातो आणि त्याचा शोध घेतो. महाबळाचे बोलणे ऐकून कंसाला अतिशय आनंद झाला. त्याने त्या दैत्याचा गौरव केला आणि त्याच क्षणी त्या दैत्याने कपटी विप्रवेश धारण केला. हातात पंचांग घेतले. वरवर पाहता तो सुशील वाटत असला तरी त्याच्या मनामध्ये कपट होते. त्याने गोकुळामध्ये प्रवेश केला आणि तेथील लोकांना विचारले की पुत्रजन्माचा सोहळा कोणाकडे चालला आहे. त्यावेळी गोकुळातील लोकांनी नंदराजाचे नाव सांगितले. तो धूर्त दुरात्मा नंदराजाच्या घरी गेला. गवळ्यांनी त्या ब्राह्मणांचे स्वागत केले, त्याला नमस्कार केला व बसायला आसन दिले. त्याचे पूजन देखील केले. यशोदा मातेने त्या ब्राह्मणाला विचारले की माझ्या श्रीकृष्णाच्या जन्मकाळाची दशा कशी आहे. गर्ग मुनींनी याचे जातक सांगितले आहे आणि ते शुभ सूचक आहे, परंतु तुम्हीही मला याचे जातक सांगा. त्या कपटी ब्राह्मणाने पंचांग पाहिले आणि यशोदेला सांगितले की गर्गादी ऋषीश्वरांची चूक झाली आहे. त्यांचा गुणाकार चुकला आहे. हा कृष्ण सर्वांच्या मुळावर उपजला आहे. हा जन्मल्यावर मूळ लागले आहे, त्यामुळे हा सर्वांना निर्मूळ करेल. हा स्वगोत्राची होळी करील. तुम्हा सर्वांनी मिळून याला बाहेर टाकून द्या. खड्डा खणून त्यात याला जिवंत पुरा, तरच तुमचे कल्याण होईल. हा बाळ नसून प्रत्यक्ष काळ आहे. तो तुमच्या कुळाचा आणि गोकुळाचा देखील नाश करील. कपटी विप्राचे ते बोलणे ऐकून सर्वव्यापक श्रीहरीने आपली लीला दाखवायला सुरुवात केली. आढ्याला टांगलेले शिके तुटले आणि ते त्या ब्राह्मणाच्या कपाळावरती आदळले. लाटणे त्याच्या अशुभ मुखात शिरले तर पाठ त्याच्या छातीवरती येऊन आदळले. त्याच्या अंगात पळण्याचीही ताकद उरली नाही. त्या कपटी ब्राह्मणाने तेथून पळण्याचा प्रयत्न करताच पाटे आणि वरवंटे देखील त्याच्या पायावरती पडले. बाज त्याच्या वाटेत आडवी आली. घन, कुदळी आणि कुऱ्हाडी त्याच्या अंगावरती येऊन पडल्या. मुसळ त्याला मारू लागले. त्याचे धोतर सुटले आणि पंचांग फाटले. जानवे तुटले. तेथील सर्व पदार्थ त्याला मार देत होते आणि तो इकडे तिकडे धावत होता. त्याची ती फजिती पाहून गवळणी हसत होत्या. आमच्या कृष्णाबद्दल वाईट बोलणाऱ्याला लगेच शिक्षा झाली हे पाहून गवळणींना अतिशय हसू येत होते. अपवित्र बोलणाऱ्या त्या ब्राह्मणांची वाणी जोडो, भगवंताने त्याला चांगलीच शिक्षा दिली असे त्या म्हणाल्या. तो कपटी ब्राह्मण स्वतःचे प्राण वाचवून कसाबसा मथुरेत आला आणि कंसाला जाऊन भेटला. तो कंसाला म्हणाला, तुझा वैरी गोकुळात वाढतो आहे. तो तर प्रत्यक्ष श्री विष्णूंचा अवतार आहे. गोकुळात तुझा काळ वाढतो आहे. तुझे मरण आता जवळ आले आहे. महाबळाचे ते बोलणे ऐकून कंस दचकला. सिंहाचा प्रताप ऐकून हत्तीची जशी स्थिती होते तशी स्थिती कंसाची झाली. भयभीत झालेल्या कंसाने विचारले की माझे वर्तमान आता कठीण आहे. माझ्या या वैऱ्याला शोधून कोण ठार करेल. त्यावर पुतना समोर आली आणि ती कंसाला म्हणाली की तुझा वैरी मी शोधून काढीन आणि त्याला ठार मारीन. पुतनेचे ते बोलणे ऐकून कंसाला आनंद झाला. त्याने पुतनेचा गौरव केला आणि तिला निरोप दिला. कपटी पुतनेने सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. ती अतिशय नटली होती. रंभेसारखी दिसत होती. कंसाने पुतनेला सांगितले की गावोगावची बाळे शोध आणि त्यांना ठार मार. माझा वैरी त्या बाळांमध्येच असेल. आधीच दुष्ट असलेल्या पुतनेला कंसाने आज्ञा दिली आणि त्यामुळे ती निर्धास्त होऊन गावोगावची बालके मारू लागली. तिच्या मायावी रूपाला लोक भुलत होते. तिला पाहून लोकांना वाटत होते की साक्षात लक्ष्मीच आली आहे. ती गुप्तपणे बाळे मारत होती. तिच्या रूपाने गोकुळात बालकांच्या महामारीनेच जणू प्रवेश केला होता. ती आपल्या विषारी स्तनांचे दूध लहान बाळांना पाजत होती आणि ती बाळे लगेचच मृत्युमुखी पडत होती. अशी ही कपटी पुतना यशोदेच्या घरी आली. यशोदेला वाटले की आपल्या बाळाला श्रीकृष्णाला पाहण्यासाठी आलेली ही गवळणच आहे. पाळण्यात खेळणाऱ्या बाळकृष्णाकडे पुतनेचे लक्ष गेले. पायाचा अंगठा चोखणाऱ्या त्या नीलवर्ण बाळाला पुतनेने आपल्या मांडीवरती घेतले.
आणि ती त्याला स्तनपान करू लागली. बाळकृष्णाने तिचे स्तन आपल्या मुखात घेतले आणि एक हात तिच्या खांद्यावरती ठेवला आणि तो परम आवडीने स्तनपान करू लागला. त्याने संपूर्ण विष शोषून घेतले. दूध संपले तरीही श्रीहरीचे स्तनपान संपले नाही. विषपान करूनही हे बाळ वाचले कसे असा प्रश्न पुतनेला पडला. त्यावेळी तिच्या सर्वांगाला कापरे भरले होते. तिचे प्राण कंठाशी आले आणि ती म्हणू लागली की आता मला सोड. माझे प्राणच तू आता शोषून घेतो आहेस. मला सोड, मी परत कधीही गोकुळात येणार नाही. शेवटी पुतनेला मूर्छा आली. तरी देखील श्रीकृष्णाचे स्तनपान थांबले नाही. त्याने पुतनेचे पंचप्राण शोषून घेतले. पुतनेने बाळकृष्णाचे मुख पाहताच प्राण सोडले. प्राण सोडताना पुतनेच्या मनात त्याचेच रूप बिंबले होते. तिच्या मुखातून त्याचेच नाव उच्चारले जात होते. बाळकृष्णाला पुतनेजवळ सोडून बाहेर गेलेली यशोदा जेव्हा घरात आली तेव्हा तिला जे दृश्य दिसले ते पाहून ती घाबरून गेली. विशाल राक्षसी जमिनीवरती अस्ताव्यस्त पडली होती आणि तिच्या छातीवरती बाळकृष्ण होता. ते भयानक दृश्य पाहून यशोदेने जोरजोराने ओरडून गवळ्यांना बोलावले. यशोदेचा धावा ऐकून गवळी धावत आले. त्यांनी पाहिले की यशोदा थरथर कापत उभी आहे. समोर एका भयानक राक्षसीचे प्रेत पसरले आहे आणि त्या प्रेतावरती घननिळा बाळकृष्ण आहे. एका गवळ्याने श्रीकृष्णाला उचलले आणि यशोदेच्या हातात दिले. यशोदेच्या नेत्रांमधून अश्रू वाहू लागले. तिने आपल्या बाळाला आपल्या हृदयाशी अगदी घट्ट धरले. माझा बाळ घाबरला असेल, तो मोठ्या अरिष्टातून वाचला, पण ही राक्षसी माझ्या घरात कशी आली या विचाराने यशोदा चिंतातूर झाली. तिने आपल्या पायाची माती श्रीकृष्णाच्या कपाळावरती लावली. तेथे जमलेल्या गवळणी देखील घाबरून गेल्या होत्या. श्रीकृष्णाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून त्या लिंबलोन करत होत्या. त्याच्या गळ्यात काळा दोरा बांधत होत्या. प्रयाग तीर्थाप्रमाणे पवित्र अशी ही श्रीकृष्ण कथा श्रीधर कवी हरिविजय या ग्रंथातून सांगत आहेत. त्या ग्रंथाचा 4था अध्याय इथे समाप्त होत आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे. चला तर मग श्रोते हो, आज इथेच आपण थांबूयात. नक्की श्रवण करत रहा श्रवणामृत चॅनल. धन्यवाद.